नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एमपीएससी पॉइंट. मित्रांनो, आपण संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षा 2024 साठी जे काही मागच्या वर्षीचे पेपर्स आहेत त्यांचे अनालिसिस करत आहोत आणि त्यामध्ये आपण इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र यासारख्या काही विषयांचे अनालिसिस ऑलरेडी केलेले आहे. ते तुम्ही बघितले असेल आणि त्याला जो रिस्पॉन्स आलेला आहे तो देखील खूप छान आलेला आहे तुमचा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विज्ञानचे अनालिसिस करणार आहोत. म्हणजे जे काही तुमच्या प्रिव्हियस इयर पेपर्समध्ये सायन्सचे क्वेश्चन आलेले आहेत तर ते कोणत्या टॉपिकवर आलेले आहेत, तसेच विज्ञानासाठी तुम्ही काय वाचलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क्स घेता येतील, आणि 2023चा जो बदललेला पॅटर्न आहे तर त्यानुसार आपल्याला काय प्रिकॉशन्स घ्याव्या लागतील अभ्यास करताना, याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपण पहिल्यांदा बोलूया की आपण सायन्ससाठी नेमकी कोणती पुस्तकं वाचली पाहिजे. बघा, आता सायन्ससाठी तुम्ही कोणतीही पुस्तकं वाचू शकतात, पण मी तुम्हाला सजेस्ट करेल ती पुस्तकं जर तुम्ही वाचली तर त्यातून आउटपुट तुम्हाला चांगलं मिळू शकतं. आता सायन्सचं कसं आहे बघा, की बऱ्याच वेळा खूप काही करूनही आपला स्कोर येत नाही, कारण प्रश्न त्या स्वरूपाचे विचारले जात नाही जे आपण वाचलेलं आहे. बऱ्याचदा अनएक्सपेक्टेड प्रश्न आपल्याला बघायला मिळतात आणि 2023ला तर खूप सारे, म्हणजे जवळपास संपूर्ण सायन्सचे प्रश्न जे आहेत ते अनएक्सपेक्टेड सारखेच होते. कारण रेग्युलर जे टॉपिक्स विचारले जातात त्या टॉपिक्सवर न विचारता आयोगाने वेगळ्या टॉपिकवरती क्वेश्चन विचारले आणि त्यातल्या त्या डीप क्वेश्चन विचारले, जेणेकरून विद्यार्थ्यांचा स्कोर कमी यावा. पण आपल्याला 15 पैकी किमान 7-8 मार्क्स तरी सायन्समध्ये आले पाहिजे, या हिशोबाने तयारी करायला हवी. त्यासाठी बघा, पुस्तकं कोणते वाचावे. आता सर्वजण तुम्हाला सांगतील की स्टेट बोर्डची पुस्तकं वाचा. मग आता स्टेट बोर्ड तुम्ही 5वी ते 10वी पर्यंतची कंटिन्युअस वाचू शकता किंवा तुम्ही 8वी ते 10वीची वाचली तरी चालतील. पण 11वी आणि 12वीचं जे बायोलॉजीचं स्टेट बोर्ड आहे किंवा फिजिक्स आणि केमिस्ट्रीचं स्टेट बोर्ड आहे तर ते देखील तुम्ही वाचणं गरजेचं आहे, आता या नवीन पॅटर्ननुसार किंवा जे प्रश्नांचं स्वरूप बदललेलं आहे त्यानुसार. आणि मित्रांनो, तुम्हाला हे स्टेट बोर्ड जसे तसे म्हणजे स्टार्टिंग टू एंड वाचायचे नाही. तुम्हाला फक्त सिलेक्टेड टॉपिक्स जे आहेत तेच फक्त या पुस्तकांमधून कव्हर करायचे आहे. मग ते टॉपिक कसे करतील तर बघा, आपलं हे जे अनालिसिस आहे त्यातून तुम्हाला एक टॉपिक्स करणार आहेत आणि त्याने तुम्हाला एक आयडिया येईल की तुम्हाला नेमकं कशावरती फोकस करायचं आहे. तर वाचायचं तुम्हाला सगळंच आहे सायन्समधलं, पण मी जे सांगेल ते प्रकर्षाने वाचा, जेणेकरून स्कोरिंग टॉपिक्स तुमचे चांगल्या प्रकारे होऊन जातील. बघा, आता स्टेट बोर्ड जर तुम्ही 8वी ते 12वी पर्यंतचे केले तर अतिउत्तम आहे. त्याला जोड म्हणून तुम्ही एक रेफरन्स बुक यूज करू शकतात. ते म्हणजे बघा, सचिन मस्के सरांचं हे सामान्य विज्ञानचं पुस्तक आहे, हे वापरा. किंवा काही जणांकडे अनिल कोलते सरांचं पुस्तक असतं, ते देखील तुम्ही वापरू शकतात, काही अडचण नाही. आता इथलं बुकचं वगैरे कुठलंही प्रमोशन नाहीये, पण पर्सनली मी ते यूज करतो, त्यामुळे तुम्हाला सजेस्ट केलं. बघा, आता आपण अनालिसिसकडे जाऊया. आपलं अनालिसिस म्हणजे काय, मी तुम्हाला बऱ्याचशा मागील पार्ट्समध्ये सांगितलेलं आहे की अनालिसिस म्हणजे नेमकं काय असतं. पहिल्यांदा तर बेसिक अनालिसिस म्हणजे तुम्ही टॉपिक अनालाइज करणं, कोणत्या टॉपिकवरती क्वेश्चन आलेला आहे. आणि जेव्हा बघा तुम्ही पहिल्यांदा अभ्यास सुरू करता तेव्हा तुम्हाला टॉपिक्स कळत नाहीत, कारण तुम्ही वाचलेलं नसतं त्याविषयी काही. म्हणून तुम्ही जर अशा प्रकारचे व्हिडिओ बघितले आणि त्यातून तुम्हाला टॉपिकची आयडिया मिळाली तर अभ्यास तुमचा इझी होऊन जातो. बघा, आता आपण 2018 पासून ते 2023 पर्यंतचे जे पेपर्स आहेत त्यांचं अनालिसिस केलेलं आहे, ते मी तुमच्या समोर आता शो करतो. बघा, कंबाईन प्रिलिम्सला कसं असतं, सायन्सचे एकूण 15 प्रश्न विचारले जातात. त्यापैकी काही प्रश्न फिजिक्सवर असतात, काही केमिस्ट्रीवर असतात, काही बायोलॉजीवर असतात. तसेच 1-2 प्रश्न हेल्थवरती किंवा आरोग्यशास्त्रावरती तुम्हाला विचारला जातो. मग नेमके फिजिक्सवर किती प्रश्न असतात, केमिस्ट्रीवर किती प्रश्न असतात आणि बायोवर किती प्रश्न असतात. तर बघा, जनरली जर बघितलं आपण तर फिजिक्सवरती 3 प्रश्न, केमिस्ट्रीचे 3 प्रश्न आणि बायोलॉजीचे उर्वरित इतर सर्व प्रश्न, आणि त्यामध्ये हेल्थचे 2 प्रश्न तुम्ही इन्क्लूड करायचे आहे. मग आता कोणकोणत्या टॉपिकवरती क्वेश्चन येत आहे ते आपण बघूया. 2018 पासून सुरुवात करत आहे, 2023 पर्यंत आपण जाणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, खूप जणांना याचा फायदा होणार आहे, डेफिनेटली होणार आहे जर तुम्ही प्रॉपरली अभ्यास केला तर. बघा, पहिला प्रश्न फिजिक्सवरती आला होता 2018ला. फिजिक्स त्यातल्या त्यात प्रकाश या टॉपिकवरती, आणि प्रकाश या टॉपिक मधील कोणत्या टॉपिकवरती प्रश्न आला होता सब टॉपिकवरती, तर अंतर्वक्र आरशावरती आला होता. पुढचा प्रश्न फिजिक्स विद्युत धारावरती आला होता. उष्मा काढा म्हणजे हीट जनरेटेड इन कॅलरी काढायची होती आपल्याला. बघा, थर्मोडायनॅमिक्स या टॉपिकवरती कंटिन्युअसली प्रश्न दिसतात आपल्याला. तिसरा प्रश्न फिजिक्सचा, यामध्ये शास्त्रज्ञ आणि त्यांचे शोध याच्या तुम्हाला जोड्या लावायच्या होत्या. नंतर ही 3 प्रश्न बघा झाले फिजिक्सचे तुमचे. त्यानंतर केमिस्ट्रीचे आहे, कार्बनचे जग, फॉर्म्युला फॉर अल्काईन विचारला होता. त्यानंतर केमिस्ट्री, खनिजे व धातुके यांच्या जोड्या लावायच्या होत्या.
केमिस्ट्री अणु व त्याची रचना, डिस्कव्हरर ऑफ इलेक्ट्रॉन विचारलं होतं तुम्हाला, म्हणजे कार्बनचे जग, खनिजे व धातुके आणि अणु व त्याची रचना या 3 टॉपिकवरती तुम्हाला प्रश्न विचारलेले होते. तर आता उर्वरित जे प्रश्न होते ते बायोलॉजीचे होते आणि बायोलॉजीमध्ये बघा जैवतंत्रज्ञान या टॉपिकवरती प्रश्न होता, पेप्टाइड चेन कोडॉन रिलेटेड प्रश्न होता. बायोलॉजीमध्ये प्राण्यांचे वर्गीकरण यावरती प्रश्न होता. पुन्हा बायोलॉजीचा प्रश्न पचन संस्थेवरती होता. बायोलॉजीचा प्रश्न पुन्हा वनस्पती वर्गीकरण वरती होता. त्यानंतर वनस्पती वर्गीकरणवरती पुन्हा प्रश्न रिपीट झाला होता, म्हणजेच वनस्पती वर्गीकरण या टॉपिकवरती 2 क्वेश्चन आले होते 2018ला. त्यानंतर बायोलॉजीचाच प्रश्न बघा, लेट ब्राईट ऑफ पोटॅटो इज कॉज बाय हेल्थ रिलेटेड हा प्रश्न आहे. त्यानंतर बायोलॉजीचा प्रश्न होता मानवातील समन्वय या चॅप्टरशी संबंधित, आणि पुढचा प्रश्न हेल्थ होता, टाईप ऑफ डिसीजेस वर आधारित हा प्रश्न होता. मानवी डोळ्यावरती बायोलॉजीचा प्रश्न होता, शेवटचा प्रश्न 15वा. त्यानंतर जर 2019ला आला तुम्ही बघा, सेम फिजिक्सचे तुम्हाला 3 क्वेश्चन आहेत, 1, 2, 3, केमिस्ट्रीचे 1, 2, 3 आणि उर्वरित बायो आणि हेल्थ वरती आहे. मग फिजिक्सचे कोणकोणत्या टॉपिकवरती आहे बघा, प्रकाश, ध्वनी आणि प्रकाश या 3 टॉपिकवरती. म्हणजे प्रकाश आणि ध्वनी तुम्ही असं केलं पाहिजे हे चॅप्टर की जेणेकरून कोणताही प्रश्न आला तर तुम्हाला तो यायला हवा. आणि प्रकाश आणि ध्वनी हे 11वी 12वीच्या स्टेट बोर्ड मध्ये खूप छान असं दिलेलं आहे. सायन्सचे स्टेट बोर्ड जर तुम्ही वाचले तर त्यातच प्रश्न, म्हणजे त्यातूनच प्रश्न विचारला जातो. केमिस्ट्रीचे बघा पुढचे टॉपिक अणु व त्याची रचना, मिलर इंडेसिस वरती प्रश्न होता आणि एक तिसरा प्रश्न देखील केमिस्ट्रीचा होता. त्याचा टॉपिक स्पेसिफिक देता येत नाही म्हणून मी इथं ब्लँक केलेला आहे. पुढचे प्रश्न बायोलॉजीचे आहेत बघा कंटिन्यू. प्राणी वर्गीकरण बघा, प्राणी वर्गीकरण पुन्हा आलेलं आहे. वनस्पती वर्गीकरण पुन्हा येते तुम्हाला, इथे वनस्पतीशास्त्र आहे. बायोलॉजीमध्ये प्रजनन, त्यानंतर बायोलॉजीमध्ये मानवातील समन्वय टॉपिक, कीटकनाशक वरती प्रश्न होता. वनस्पतीशास्त्रावरती प्रश्न, म्हणजे बघा वनस्पतीशास्त्र हे देखील तुम्हाला अभ्यासायचं आहे. पुस्तकांमध्ये सेपरेट हे चॅप्टर दिलेलं आहे तुम्हाला. पोषण या टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात. हेल्थ डिसीजेस डॉट्स प्रोग्राम कशासाठी वापरला जातो. त्यानंतर हेल्थमध्ये न्यूरो ट्रान्समीटर म्हणून कशाला ओळखलं जातं. अशा प्रकारे 2019चे हे सर्व प्रश्न आहेत किंवा त्यांचे टॉपिक्स आहेत. 2020 कडे जाऊया. बघा, हे अनालिसिस करण्याचा मेन उद्देश हा आहे की जेव्हा तुम्ही मागील वर्षाचे पेपर बघाल तेव्हा तुम्हाला टॉपिक्स कळतील की कोणते टॉपिक वारंवार विचारतात आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या अभ्यासाला एक डायरेक्शन देऊ शकतात. मग मी तुमच्यासाठी इझी करून दिलेलं आहे, कारण सर्व टॉपिक तुम्हाला इथे दिलेले आहेत या पेपर्सवरती. सो बघा, आता 2020च्या पेपरमध्ये फिजिक्स 3 क्वेश्चन फिजिक्सचे. यामध्ये स्पेसवरती पहिला प्रश्न आला होता, दुसरा सोलर सेल, फोटोव्होल्टिक इफेक्ट वरती प्रश्न आणि तिसरा स्पेस वरती प्रश्न, खगोलशास्त्रावरती प्रश्न. म्हणजे 2020ला जो पॅटर्न होता तो थोडासा बदललेला होता, म्हणजे साऊंड आणि लाईट वरती आपल्याला क्वेश्चन बघायला मिळाला नाही, पण इतर टॉपिक जे आहेत त्याच्यावरती आपल्याला मिळाला. केमिस्ट्रीमध्ये धातू आणि अधातू, द्रव्याची संकल्पना, आवर्त सारणी, म्हणजे या 3 टॉपिकवरती केमिस्ट्रीला प्रश्न विचारले गेले 2020ला. त्यानंतर बायोलॉजी जैवविविधतेवरती प्रश्न, हेल्थमध्ये रोग व प्रकार 2 प्रश्न आले होते. वनस्पती वर्गीकरण, त्यानंतर वनस्पतीशास्त्र आणि बायो फर्टिलायझर. पुन्हा इतर प्रश्न देखील बायोलॉजीचे होते, टॉपिक स्पेसिफिक करता येत नाही आपल्याला. ओके, पुढचा बघा 2021चा पेपर जर तुम्ही बघितला प्रिलिमचा कंबाईनचा, तर तुम्हाला इथे फिजिक्सचे 3 प्रश्न दिसतील. ज्यामध्ये बघा एक थर्मोडायनामिक्स वरती प्रश्न आहे, न्यूट्रॉन ज्याची एनर्जी 0.025 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी असते, तर त्याचं कोणता इलेक्ट्रॉन त्याला म्हणतात तर कोणता न्यूट्रॉन त्याला म्हणतात तर थर्मल न्यूट्रॉन म्हणतात. त्यानंतर फिजिक्स वरती प्रश्न आहे बघा उष्णतावरती, म्हणजे हा देखील थर्मोडायनामिक्स संबंधित आहे. फिजिक्स वरती साऊंड वरती प्रश्न होता, मिनिमल ऑडिबल फ्रिक्वेन्सी वरती प्रश्न होता. त्यानंतर केमिस्ट्रीवर बघा तुम्ही कार्बनचे जग, त्यानंतर लाईट अल्युमिनियम म्हणजेच याच्यावरती प्रश्न होता आणि रासायनिक अभिक्रियावरती प्रश्न होता. पुढचे प्रश्न जे आहेत ते बायोलॉजीचे आहेत, संपूर्ण बायोलॉजी आणि हेल्थ. यामध्ये तुम्ही बघू शकता टॉपिक्स पेशी, जैवविविधता, उत्क्रांती, वनस्पतीचे वर्गीकरण. त्यानंतर हा गव्हावरील तांबेरा रोगाशी संबंधित प्रश्न होता. ग्राउंड वॉटर इज टेप्ड बाय सिंकिंग वेल्स, म्हणजे भूजल जे आहे ते कुठून मिळतं तर आपल्याला विहिरीतून मिळतं. पचन संस्था, उत्सर्जन संस्था, विषाणू व रोग या टॉपिकवरती कंबाईन 2021ला प्रश्न आपल्याला दिसतात. बघा, या व्हिडिओचा जो एंड पार्ट असणार आहे तो अतिशय महत्वाचा आहे, कारण त्यामध्ये सर्व टॉपिक्स तुम्हाला एका स्लाइडवरती दिसतील आणि तिथून तुम्ही तुमच्या अभ्यासाला एक दिशा देऊ शकतात. आता तुम्हाला वाचायचं सगळंच आहे मित्रांनो, पण इथे जे टॉपिक दिलेले आहे ते तुम्हाला प्रकर्षाने करायचं आहे. आता बघा, सायन्सचं कसं आहे, फिजिक्सचा सिलेबस तुम्हाला लिमिटेड करता येतो, केमिस्ट्रीचा करता येतो, पण बायोलॉजीमध्ये तुम्हाला सर्वच टॉपिक्स वाचायचे असतात आणि म्हणूनच सर्वच टॉपिक इम्पॉर्टंट आहे. मी ते पुढे तुम्हाला सांगणारच आहे. बघा, आता 2022च्या पेपरकडे जर तुम्ही गेलं
आता बघा एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी अशी की 2022चा पेपर आणि 23चा पेपर किंवा 2023चा पेपर आणि इतर मागे झालेले सर्व पेपर्स यामध्ये खूप डिफरन्स आहे. म्हणजे जवळपास 10 प्रश्नांचं तुम्ही म्हणू शकता की 10 प्रश्न आउट ऑफ द बॉक्स किंवा ठरलेल्या पॅटर्ननुसार आले नाही. 5 प्रश्न जे होते ते आले. ओके. 2022चा पेपर बघा, फिजिक्स वरती 3 प्रश्न आहेत. एक थर्मोडायनामिक्स वरती म्हणजे उष्णतेवरती आहे, प्रकाशवरती आहे, ध्वनीवरती आहे. म्हणजे आपलं ट्रेडिशनल पॅटर्न प्रकाश, ध्वनी, थर्मोडायनामिक्स 3 प्रश्न विचारले गेले. त्यानंतर केमिस्ट्रीमध्ये अणु व त्याची रचनाचे 2 प्रश्न आणि नायट्रोजन फिक्सेशन वरती 1 प्रश्न. स्नेक्स अँड कॅरेक्टर्स त्याच्या पेअर लावायच्या होत्या आपल्याला. त्यानंतर प्रजनन संस्थेवरती प्रश्न, प्राणी वर्गीकरणवरती प्रश्न, खारपान पट्ट्यातील शेती या टॉपिकवर आधारित प्रश्न, आंतरिक कीड हा हेल्थ संबंधित प्रश्न, त्यानंतर वनस्पतीचे वर्गीकरण, रोग व संसर्ग, रोग, त्यानंतर हेल्थ वरती डिसइन्फेक्ट करण्यासाठी काय वापरतात असा प्रश्न आला होता. म्हणजे अशा प्रकारे हे प्रश्न 2022च्या पेपरला विचारले होते. मग आता 23चा पेपर बघा, थोडं डिटेल आपण 23 बाबत बोलूया. जसं की मी तुम्हाला सांगितलं 23चा पॅटर्न जो होता तो थोडासा वेगळा होता किंवा थोडासा डिटेलमध्ये आपल्याला प्रश्न विचारण्यात आले होते. म्हणजे 24ला देखील तुम्हाला त्याच स्वरूपाचे प्रश्न बघायला मिळतील याची 100% गॅरंटी आहे. म्हणजेच त्याच टॉपिकवर आधारित किंवा तुम्हाला जे 23ला विचारलेले टॉपिक आहे ते काळजीपूर्वक करावे लागतील. बघा आता जनरली सेट ए मध्ये या स्वरूपाचे प्रश्न या क्रमाने तुम्हाला विचारलेले आहेत. इतर सेट, माझ्याकडे हा जो सेट आहे तो डी आहे. हे सेट ए मधला अनालिसिस आहे. बघा बायोलॉजीमध्ये वनस्पती वर्गीकरणावरती प्रश्न आला होता. मग प्रश्न काय आहे बघा तो, तर शैवाल वर्गीकरणामध्ये किटोफोरेल्स हा गट खालीलपैकी कोणत्या वर्गामध्ये येतो. म्हणजे आता तुम्हाला वनस्पती वर्गीकरणामध्ये खूप डीप हा प्रश्न गेलेला आहे असं लक्षात येतं. तर तुम्हाला इथं त्याचं उत्तर माहित असायला हवं, क्लोरोफायटा हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. बघा आता तुम्हाला वनस्पती वर्गीकरण खूप डीप करावं लागेल तेव्हाच तुमच्यावरती प्रश्न सुटणार आहेत. पुढचा आहे बघा, बायोलॉजीचाच प्रश्न आहे. अति पाण्यामुळे वनस्पती मृत होतात कारण मुळे ऑक्सिजन पासून वंचित होतात. बघा हा प्रश्न आहे तो. हा प्रश्न कॉन्सेप्ट बेस आहे, कुठल्याही पुस्तकामध्ये तुम्हाला बघायला मिळणार नाही. नायट्रोजन स्थिरीकरणावरती प्रश्न होता बघा की कोणती अल्गी जे आहे ते डॉमिनंट रोल प्ले करते नायट्रोजन फिक्सेशनसाठी. नायट्रोजन स्थिर करण्यासाठी खालीलपैकी कोणते शैवाल जास्तीत जास्त उपयोगी आहे, तर मिक्झोफायसी. पुढचा प्रश्न बघा बायोलॉजी प्रजननवरती होता. आता जनरली आयोग प्रजनन या टॉपिकवरती प्रश्न विचारत नाही, पण प्रजननवरती 2023च्या पेपरला 2 प्रश्न विचारण्यात आले. एक म्हणजे फेजेस ऑफ मिओसिस तुम्हाला विचारले होते बघा त्यांनी. सो फेजेस ऑफ मिओसिस वरती प्रश्न होता. तुम्हाला प्रश्न शो करतो, जस्ट अ मिनिट. फेजेस ऑफ मिओसिस बघा, मिओसिसच्या टप्प्यांचा योग्य क्रम कोणता आहे, तर हा क्रम जो आहे लिप्टोटीन, झायगोटीन, फॅचिटीन, डिप्लोटीन, डायकायनेसिस. तर एवढा डीप आयोग जात नव्हता, पण हा प्रश्न खूप डीप आलेला आहे प्रजनन या टॉपिक वरती बेस. त्यानंतर बायोलॉजी हेल्थ वरती प्रश्न आला होता, अँटीबॉडी संयुगाचा वापर कशासाठी करतात. बघा इथं हा प्रश्न आहे तो, अँटीबॉडी संयुग डॅश डॅशच्या उपचारासाठी वापरण्याची शिफारस केली जाते. मग आता आपण जेव्हा हेल्थमध्ये विविध रोग अभ्यासतो तेव्हा जर आपल्या रीडिंग मध्येच हे आलं नाही तर आपल्याला प्रश्न येऊ शकत नाही. त्यामुळे या स्वरूपाचे प्रश्न चुकण्याचे खूप जास्त चान्सेस असतात आणि चुकतातच. बऱ्याच जणांचे चुकलेले आहे. तर सिस्टोमियासिस हा रोग आहे तो अँटीबॉडी संयुग त्याचं वापरलं जातं उपचारांसाठी. पुढचा प्रश्न प्रजनन वरती आहे बघा. साधारणपणे पोरीफेरामध्ये गॅमेट कशामुळे तयार होतात, तर ऑर्किओसाइट्समुळे तयार होतात. म्हणजेच तुम्हाला प्लांट रिप्रोडक्शन जे आहे ते देखील तुम्हाला काळजीपूर्वक रीड करायचं आहे, कारण त्यावरती हा प्रश्न आलेला आहे. हे तुम्हाला 11वी व 12वीच्या स्टेट बोर्ड मधूनच कव्हर होणार आहे. बरेचसे रेफरन्स बुक आहे, इव्हन हे सचिन भस्के सरांचं पुस्तक आहे, यामध्ये देखील ही माहिती तेवढी प्रॉपर नाही. पुढचा बघा प्रश्न ध्वनीवरती तुम्हाला विचारला होता. जर 1 डिग्री टेम्परेचर वाढवलं तर कितीने ध्वनीची स्पीड वाढणार आहे, साऊंडची स्पीड वाढणार आहे, तर 61 सेंटीमीटर पर सेकंदने वाढणार आहे. म्हणजे फिजिक्सचं जे आहे ते थोडं आपल्या जे जनरल टाईप होता आपला अगोदरचा, जे प्रिव्हियस इयर पेपरमध्ये प्रश्न विचारले होते त्याच टॉपिकवरती प्रश्न आले. म्हणजे फिजिक्सचे येणाऱ्या वर्षी, पुढील वर्षी किंवा या वर्षी जो आपला पेपर होणार आहे कंबाईनचा, त्याला देखील ध्वनी, लाईट हे यासारखे टॉपिक आहे जे मी पुढे दिलेले आहेत ते तुम्हाला काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. थर्मोडायनामिक्स वरती प्रश्न होता. स्पेसिफिक हीटचं युनिट तुम्हाला विचारलं होतं, कॅलरीज पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. त्यानंतर फिजिक्स वरती पुन्हा प्रश्न होता, तो कॅन्सल झालेला आहे. हेल्थ वरती प्रश्न विचारला होता, डांग्या खोकल्यासाठी काय कारणीभूत आहे. तर केमिस्ट्रीवरती बघा व्हिटॅमिन ई अँटीऑक्सिडंट म्हणून ऍक्ट करतं या स्टेटमेंटवरती प्रश्न होता.
केमिस्ट्रीमध्ये ओपिआउट्स बाइंड रिसेप्टर प्रेझेंट इन सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट म्हणजे पचन संस्थेवरती हा प्रश्न होता. त्यानंतर केमिस्ट्रीमध्ये धातू आणि धातुकेवरती प्रश्न तुम्हाला विचारला होता, जर्मन सिल्वर. हा प्रश्न आयोगाचा PYQ होता, अगोदर विचारलेला प्रश्न होता. ॲस्पिरिनचं नाव त्यांनी विचारलं होतं. केमिस्ट्रीमध्ये आम्ल आणि आम्लारी म्हणजे ऍसिड आणि बेसमध्ये हार्ड अँड सॉफ्ट ऍसिड अँड बेसिस वेअर गिवन बाय, कोणी दिली होती व्याख्या हार्ड आणि सॉफ्ट ऍसिडची, तर पियर्सनने दिली होती. हे तुम्हाला पुस्तकांमध्ये दिसतं. म्हणजे 2023चा पेपर जर बघितला तुम्ही तर थोडा डिफरन्स आहे त्यामध्ये. म्हणजे जनरली आयोगाचा जो ट्रेंड होता, जे टॉपिक्स रिपीट व्हायचे ते रिपीट झालेले नाहीत. म्हणून तुम्हाला आता सायन्ससाठी खूप डीप जावं लागणार आहे जर प्रॉपर करायचं असेल तर. जर ऍव्हरेज करायचं असेल तर मी जे टॉपिक सांगतो आहे ते तुम्हाला करणे गरजेचं आहे. बघा आता आपण टॉपिक कडे जाऊया डायरेक्टली. सो इथे बघा तुमच्या समोर आता ही टॉपिकची लिस्ट आहे. या लिस्टचा तुम्ही स्क्रीनशॉट देखील घेऊ शकतात किंवा आपली वेबसाईट आहे MPSC पॉइंट, ज्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तिथून देखील तुम्ही ही लिस्ट जी आहे ती डाउनलोड करू शकता. बघा टॉपिक्स कोणकोणते तुम्हाला करायचे आहे, तर मी म्हणेल की सर्वच करावे लागतील, कारण कुठल्या टॉपिकवरती प्रश्न येऊ शकतो मी देखील सांगू शकत नाही. पण एक अझम्पशन असतात किंवा एक आयडिया तुम्हाला देऊ शकतो की हे टॉपिक जर केले तर तुम्हाला डेफिनेटली यावरती प्रश्न बघायला मिळेल. कारण आयोगाचा ट्रेंड जो आहे तो मित्रांनो चेंज होत राहतो, चेंज होत असतो. त्यामुळे यासारखे टॉपिक्स तुम्हाला आता नक्कीच अभ्यासावे लागणार आहेत. तर फिजिक्समध्ये कोणकोणते टॉपिक आहे बघा, लाईट आहे म्हणजे प्रकाश, त्यानंतर साऊंड, साऊंड म्हणजे ध्वनी, थर्मोडायनॅमिक्स मध्ये तुम्हाला उष्णता अभ्यासायची आहे, आणि स्पेस. हे 4 टॉपिक असे करून ठेवा की कोणताही प्रश्न जरी तुम्हाला विचारला तरी तुम्हाला अडचण यायला नको. लाईट, साऊंड, थर्मोडायनॅमिक्स आणि स्पेस. त्यानंतर केमिस्ट्रीमध्ये बघा ॲटम्स अँड इट्स स्ट्रक्चर म्हणजे अणु व त्याची रचना चांगल्या प्रकारे करून ठेवा. पिरियॉडिक टेबल चांगल्या प्रकारे करा. मिनरल्स अँड ओव्हर्स चॅप्टर पाठच करा. वर्ड ऑफ कार्बन चांगल्या प्रकारे करा. केमिकल रिॲक्शन चांगल्या प्रकारे करा. अशा प्रकारे हे 5 टॉपिक चांगले करा. यातून तुम्हाला किमान 2 प्रश्न तरी विचारले जातातच. त्यानंतर बायोलॉजीमध्ये आता बघा, बायोलॉजी हा पार्ट जो आहे तो खूपच महत्वाचा आहे आणि बरेच प्रश्न या बायोलॉजीमध्ये खूप साऱ्या टॉपिक्स वरती येतात. म्हणजे स्पेसिफिक 3-4 टॉपिक मी तुम्हाला नाही सांगू शकत, कारण खूप सारे प्रश्न येतात. त्यामुळे 3-4 टॉपिक मधून कसे येणार, तुम्हाला त्यासाठी खूप सारे टॉपिक्स करावे लागतील. ओके, सो बघा पहिला आहे प्लांट क्लासिफिकेशन, ॲनिमल क्लासिफिकेशन म्हणजे वनस्पती वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण. त्यानंतर आहे बॉटनीवरती प्रश्न आहे तुम्हाला, वनस्पती शास्त्रावरती प्रश्न आहे. ऑल सिस्टीम्स ज्या आहेत आपल्या, सर्क्युलेशन सिस्टीम, डायजेशन सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, एक्सक्रिशन सिस्टीम आणि रिप्रोडक्शन सिस्टीम. तर यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातात. त्यामुळे या सर्व सिस्टीम्स करणे गरजेचं आहे. कोऑर्डिनेशन इन ह्युमन म्हणजे मानवातील समन्वय चांगला करा. पेशी, सेल हे चॅप्टर चांगला करा. ग्लँड्स, एन्झाइम्स अँड हॉर्मोन्स हे चॅप्टर अभ्यासा. बायोडायव्हर्सिटी अभ्यासा. न्यूट्रिशन अभ्यासा आणि हेल्थमध्ये डिसीजेस, त्यांचे सिम्पटम्स आणि त्यांना क्युअर करण्यासाठी कोणती प्रोसिजर आहे ते, हे सर्व तुम्हाला वाचावं लागणार आहे. बघा एकाच स्लाइडमध्ये तुम्हाला हे सर्व शो करतो. ओके, सो आय होप तुम्हाला दिसत असेल. येस, तर आता तुम्ही स्क्रीनशॉट याचा घेऊ शकता. तुम्हाला एकाच क्लिपमध्ये मी हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे हे टॉपिक्स तुम्हाला करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला मार्क्स घ्यायचे असतील तर किमान 7-8 मार्क्स तरी आपले या विषयामध्ये बरोबर आले पाहिजे, तेव्हा आपण सर्व कट ऑफ क्लिअर करू शकतो. आय होप तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून खूप सारी महत्वाची माहिती मिळाली असेल. बघा भूगोलाचं अनालिसिस आता फक्त बाकी आहे आणि भूगोलाचं देखील मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्यावरती काम सुरू आहे. आपण करंट अफेअर्ससाठी देखील या स्वरूपाचा अनालिसिस किंवा करंट अफेअर्ससाठी नेमकं आपण काय केलं पाहिजे यावर व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तो देखील 2-3 दिवसामध्ये व्हिडिओ येऊन जाईल. सो आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.